ओम नमः शिवाय. मंगळवार हा दिवस विशेषतः भगवान कार्तिकेय यांच्याशी संबंधित आहे. कार्तिकेय, मुरुगन, षडानन, सुब्रमण्य या सर्व नावांनी ओळखले जाणारे हे देवता देवांच्या सेनापती आहेत. त्यांचा विजय, शौर्य, शक्ती आणि बुद्धीचा आदर्श आहे. मंगळवार हा दिवस भगवान कार्तिकेयच्या उपास्य दिनांपैकी एक मानला जातो आणि याच दिवशी त्यांची पूजा केली जाते. म्हणून मंगळवारी त्यांच्या जीवनातील आणि कार्यातील शिक्षण घेणारी कथा ऐकणे हा उत्तम विचार आहे. कार्तिकेयाला मुरुगन म्हणून का ओळखतात? तर भगवान कार्तिकेय यांना मुरुगन नावाने ओळखले जाते त्यामागे एक विशेष गूढ अर्थ आहे. मु म्हणजे मुरारी भगवान विष्णू, रु म्हणजे रुद्र भगवान शिव आणि गण म्हणजे नानमुगन भगवान ब्रह्मा. हे सर्व शब्द आपल्या पूर्वजांनी जोडले आहेत. याचा अर्थ असा की कार्तिकेय हे भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान ब्रह्मा यांचे त्रिमूर्ती स्वरूप आहेत. त्यांच्यात शिवाची संहारक शक्ती, विष्णूची पालनकर्ता शक्ती आणि ब्रह्माची सृजन शक्ती एकत्रितपणे दृश्यमान होतात. त्यामुळे मुरुगन म्हणजेच त्या शक्तींचे एकत्रित रूप जो पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी आदर्श आहे. आता कथा पाहूया. एकेकाळी तारकासूर नावाच्या राक्षसाने सर्व लोकांचे जीवन कठीण करून ठेवले होते. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की फक्त भगवान शंकरांचा पुत्रच त्याचा वध करू शकतो. तारकासुराला माहीत होते की भगवान शंकर विवाह आणि संसार यापासून दूर आहेत, त्यामुळे त्यांना कोणताही पुत्र होणार नाही. यामुळे त्याने संपूर्ण देवलोकात उत्पात माजवला. देवता आणि ऋषीमुनींना त्याच्या अत्याचारामुळे खूप त्रास सहन करावा लागला. मात्र भगवान शिव त्या काळात वैराग्याच्या स्थितीत होते आणि विवाहाचा विचारही करत नव्हते. तेव्हा सर्व देवता एकत्र आले आणि त्यांनी शिवपार्वतीचा विवाह घडवला. त्यांच्या विवाह पश्चात भगवान कार्तिकेय जन्माला आले. माता गंगा देवीच्या प्रवाहात कार्तिकेयाची 6 मुखांनी देखभाल केली, त्यामुळे त्याला षडानन असेही म्हटले जाते. नंतर कृतिका नावाच्या 6 अप्सरांनी त्याचे पालनपोषण केले म्हणून त्याला कार्तिकेय हे नाव मिळाले. कार्तिकेय लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, बुद्धिमानी आणि पराक्रमी होते. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा देवतांनी त्यांना सैन्यप्रमुख म्हणजेच सेनापती बनवले. तारकासुराचा पराभव करण्यासाठी देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. तारकासूर अतिशय बलवान होता, पण अखेर कार्तिकेयाने त्यांच्यावर शक्तिशाली भाला म्हणजे शक्तिअस्त्र फेकून त्याचा वध केला. तारकासुराचा अंत होताच संपूर्ण सृष्टीत शांती आणि आनंद पसरला. देवतांनी कार्तिकेयाची स्तुती केली आणि त्यांना देवसेनापती म्हणून सन्मान दिला. या कथेतून आपल्याला काय शिकता येते? तर शौर्य आणि पराक्रम. भगवान कार्तिकेय यांच्या जीवनातील शौर्य आणि पराक्रम आपल्याला शिकवतात की आपल्या कार्यात पूर्ण आत्मविश्वास ठेवून योग्य वेळेवर धैर्याने निर्णय घ्या आणि अडचणींना सामोरे जा. शक्तीचा योग्य वापर. कार्तिकेय यांना मिळालेल्या शस्त्रांनी विजय मिळवला. आपल्याकडे असलेल्या योग्य साधनांचा वापर कसा करावा हे शिकवते. त्रिमूर्तींचा एकत्रित आदर्श. भगवान कार्तिकेय यांचे स्वरूप विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचे एकत्रित रूप आहे. त्यामुळे आपल्याला समाजात विविध शक्तींचा समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे. शत्रूवर विजय मिळवण्याची क्षमता. तारकासूर या राक्षसाच्या वधातून आपल्याला शिकता येते की सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालल्यामुळे आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्याची क्षमता मिळते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.